समितीने चालू केलेल्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। आपले मित्र संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांनी अन्नत्याग केलेला होता। त्यांना पाठिंबा देण्यासाठी मीही त्यांना उपोषणासाठी सहभागी झालो आणि माझाही उपोषणाचा 4था दिवस आहे। दोन्ही सहकाऱ्यांची तब्येत लक्षात घेता हे आंदोलन या ठिकाणी थांबवणं योग्य असल्याची भूमिका सर्वच सहकाऱ्यांची आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी साहेबांनी मंत्रिमंडळाच्या काही 2 प्रमुख सदस्यांबरोबर विशेषतः दुग्ध विकास मंत्री आणि अर्थमंत्री यांच्याबरोबर बैठक लावण्याचं इथे आश्वासन दिलेलं आहे। लढा पुढे जातोय। मी हे जे काही नवीन तरुण सहकारी लढतायत त्यांना पाठिंबा देतो, त्यांचं स्वागत करतो। मात्र व्यापक एकदा व्यासपीठावर आपण पाहिलं की या लढ्याला शरद पवार साहेब यांनी पत्र काढलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही स्वतः या प्रश्नामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यामध्ये काही मार्ग काढू। मला वाटतं ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट दुग्ध क्षेत्रामध्ये आहे। दूध क्षेत्राचा ज्यांना अनुभव आहे त्यांना हे माहीत आहे की शरद पवार साहेबांचं अशा प्रकारचं बोलणं याच्यामुळे नक्की त्या दुग्ध क्षेत्रावर काय परिणाम होतो याचा ज्याला अभ्यास आहे त्याला त्या पत्राचं महत्त्व नक्कीच कळेल आणि त्यामुळे मला खात्री आहे की काही हालचाली होतील। आज 8:30 वाजता राधाकृष्ण विखे पाटील यांचा मलाही फोन आला होता। त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्याबद्दल सविस्तरपणाने चर्चा केली आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की आपण बैठक घेऊच, परंतु मी त्यांना परत एकदा सांगितलं बैठका होत राहतील। 22 तारखेला एक बैठक झाली, बैठकीतून काय पुढे आलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्याच्यामुळे बैठका होत राहतील पण बैठकासाठी थांबण्याची आवश्यकता नाही। सगळ्यांना माहिती आहे की 2च उपाय याच्यामध्ये करणं शक्य आहे। एक तर सरळ शेतकऱ्यांना 5 ते 10 रुपये प्रति लिटरचं अनुदान हे तातडीनं देणं आणि दुसरं जो स्टॉक पावडरचा साठलेला आहे तो निर्यात करण्यासाठी केंद्राची परवानगी आणून तो स्टॉक क्लिअर करून पुन्हा नवीन पावडर निर्मितीसाठीचा वाव देणं। ह्या 2च पर्यायाने दुधाचे भाव वाढू शकतात। आम्ही बैठकीत गेलो तरी हेच मांडणार आहे। 22 तारखेला झालेल्या बैठकीत आम्ही हेच मांडलंय। वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या तज्ज्ञांनी हेच पर्याय मांडलेले आहेत आणि 8:30 वाजता सकाळी ज्यावेळी दुग्ध विकास मंत्र्यांनी मला फोन केला तेव्हा सुद्धा त्यांनी हेच 2 पर्याय ठेवलेले आहेत। त्यामुळे यात काय करायला पाहिजे हे क्लिअर झालेलं आहे। सरकारने हे 2 उपाय करावे आणि तातडीनं दूध उत्पादकांना दर वाढवून द्यावेत, इतकी साधी मागणी आपल्या सगळ्यांची आहे। हे जर केलं नाही तर नक्कीच परिस्थिती बिघडेल, कारण दूध उत्पादनामध्ये 2 स्तर असतात, 2 सीझन असतात। आता सध्या फ्लश सीझन चालू आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये देश पातळीवर दुधाचं उत्पादन वाढतं। 1 महिन्यानंतर आपोआपच लीन सीझन चालू होईल। लीन सीझन म्हणजे ज्याच्यामध्ये दुधाचं उत्पादन घटतं आणि दुधाचं उत्पादन घडलं की आंदोलन केलं नाही तरी भाव वाढणार आहे। मग आमचा हा सगळा अट्टास करून काय उपयोगाचा? आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की बैठका होतील, कार्यकर्ते जातील। मी जाईल की नाही त्याच्याबद्दल मी माझ्या संघटनेशी बोलेल, दूध उत्पादक शेतकरी संघटनेशी बोलेल, कारण या बैठकीत या आंदोलनात सुद्धा माझा रोल सपोर्टिव्ह होता। मी या आंदोलनाचा नेता नाही, त्यामुळे या आंदोलनात काय निर्णय झाले किंवा या आंदोलनात कधी थांबायचं कधी पुढे जायचं हे मी ठरवण्याचा प्रश्न नव्हता। त्या सहकाऱ्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी मी सलग आहे, परंतु त्या बैठकीला जायचं की नाही जायचं हे मात्र किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीशी बोलून मी ठरवेल। पण माझा परत आग्रह आहे, बैठका कोणाला करायच्या त्यांनी कराव्यात, परंतु पर्याय समोर आहे। अधिक अंत शेतकऱ्यांचा पाहू नका। अजित पवार साहेबांनी आज कलेक्टर साहेबांनी तुम्हाला काय शब्द दिला आणि तुमची पुढची भूमिका काय असेल? मित्रांनो, सर्वांना प्रथमतः जय शिवराय। आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की मागील 7 दिवसांपासून जनसंघर्ष संघटना आणि तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी यांच्या माध्यमातून आम्ही आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो होतो। तालुक्यात नाही तर पूर्ण राज्यामध्ये या उपोषणाच्या बाबत चर्चा झाली, व्याप्ती झाली। सर्व मोठमोठ्या नेत्यांनी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने आम्हाला पाठिंबा दिला। मीडियावाल्यांनी खरं अतिशय मोठं सहकार्य केलं। तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी बांधव, सर्व पक्ष आणि पार्टीचे सर्व सभासद, अध्यक्ष सर्वच जण या ठिकाणी आले। सगळ्यांचेच मी अगदी मनापासून प्रथमतःच आभार व्यक्त करतो। आपल्या ज्या उपोषण करण्यामागे ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये शासनाने जो जुलै महिन्यामध्ये जो GR काढला की 3.5-8.5ला 34 रुपयांचा आम्ही हमीभाव देणार आणि 25% खाद्याचे भाव कमी करणार, तर या GRचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, या मागण्या त्यांनी अवलंबन याचं करावं, यासाठीच खऱ्या अर्थाने आम्ही उपोषणासाठी बसलेलो होतो। सर्व चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी आलेत आणि
2-3 दिवसांपासून ज्या दुग्ध विकास मंत्री महोदय विखे साहेब यांच्यासोबत ज्या चर्चा सुरू होत्या त्यानुसार अधिवेशनाच्या आत मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सोबतच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये बैठक संपन्न होणार आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या ऐकून घेणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ते निर्णय देणार आहे. हा विषय खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने विखे साहेब म्हटले की हा गुंतागुंतीचा आहे, त्यानुसार हा नक्कीच गुंतागुंतीचा आहे. कारण राज्यामध्ये दुधाची पुरवठा जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पावडर बनवावी लागते, पावडरला बाजारभाव कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना डायरेक्ट 5 रुपये लिटर प्रमाणे अनुदान देण्यात यावं अशी मागणी खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. त्या विषयावर आम्ही ज्यावेळी मंत्री महोदयांसोबत बैठक करू हा विषय प्रकर्षाने आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे सगळे विषय मांडत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पाठिंबा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. या आंदोलनानुसार आमचे मित्र अरुणभाऊ शेळके यांनी देवठाणमध्ये काल रास्ता रोको केला. बाकी गावांमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको सुरू झाले. संगमनेरमध्ये आमचे मित्र ऋषिकेश यांनी उपोषण कालपासून सुरू केलं. राहत्यामध्ये उपोषण सुरू झाले, राहुरीमध्ये सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सगळ्यांनी सुरू केली. त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. काही मोजकी नावं या ठिकाणी मी घेतो ज्या महोदयांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक माजी मंत्री सन्माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यांचं पत्र या ठिकाणी आले, त्यांनी फोनवरनं संपर्कही केला. सोबतच या ठिकाणी कालच माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे आले, त्यांनी पाठिंबा या ठिकाणी दिला. खासदार माननीय सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. माजी आमदार सन्माननीय वैभवभाऊ पिचड साहेब हे पण या ठिकाणी आले, त्यांनीही पाठिंबा दिला. बाकी सर्वच मान्यवरांची नावं मला घेणं नक्कीच या ठिकाणी शक्य नाही. ती नावं आमचे सहकारी मोहन पवार सर घेतीलच. परंतु या सगळ्या अटी आणि शर्ती आपल्या असताना या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आलेत, प्रांत महोदय हिंगे साहेब आलेत, त्यानंतर दुग्ध विकासचे जिल्ह्याचे अधिकारी सोनसे साहेब आलेत. या सर्वांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्या पत्रानुसार आम्ही त्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना विचारात घेऊन आम्ही या ठिकाणी आज उपोषण या ठिकाणी मागे घेतलेलं आहे. जर मंत्रालयामध्ये मिटिंग लागली नाही तर आम्ही अधिवेशन सुरू झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी पुन्हा एकदा हा तंबू इथेच ठोकून पुन्हा एकदा आम्ही उपोषणाची सुरुवात करणार आहोत. अशाही सूचना